राज्यातील ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर आलेले असतील अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले होते। म्हणजेच लाडक्या बहिणींना वाटलं होतं की रक्षाबंधनच्या ओवाळणीच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रित विस्तार होईल, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जुलै हप्त्याचे पैसे आलेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले होते। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं, त्यामुळे आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमधून कालच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे आज सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने आज राज्यातील 2,52,00,000 बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केली जात होते। लाडक्या बहिणी व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा सांगत होत्या की आमच्या खात्यामध्ये अजून कोणत्याही हप्त्याचे पैसे आलेले नाहीत, म्हणजेच ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि जुलै हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे आलेले नाहीत, अशा पद्धतीच्या कमेंट सुद्धा येत होत्या। परंतु अशा कमेंट आजपासून बंद होणार आहेत, कारण थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तार होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे याची सविस्तर पद्धतीने माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत राहील। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच सरासरी 28 जून 2025 पर्यंत या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता सध्याचा सप्टेंबर महिना सुरू आहे। तर या सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, थोडाफार उशीर झालेला आहे, तर या उशीर झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या, परंतु आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे त्यांची नाराजी दूर झालेली आहे, त्यांचा राग सुद्धा कमी झालेला आहे। बघा एकंदरीत सर्व लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते की आमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या वागणे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होईल, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं फक्त 1500 रुपयांची ओवाळणी आलेली होती, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज सुद्धा झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होणार आहेत, म्हणजेच मागच्या महिन्याचे 1500 रुपये आणि या चालू महिन्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सकाळपासून पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये अजून कशामुळे पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित होत आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा दुसरा टप्पा वितरित होणार आहे आणि आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत तिसरा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर या 20 जिल्ह्यांमध्ये आज 3 टप्प्यांमध्ये पैसे येतील। काही बहिणींना सकाळच्या टप्प्यामध्ये म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून
दुपारी 12 वाजेपर्यंत पैसे येतील। ज्या बहिणींना 12 वाजेपर्यंत पैसे आलेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पैसे येतील आणि ज्या बहिणींना 4 वाजेपर्यंत पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत। एकंदरीत राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, खरोखर त्यांचा अर्ज नियमांमध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे अशा बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये अनुदान प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळत आहे। परंतु मागच्या काही दिवसांपासून काही बहिणींना पैसे येत आहेत तर काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले आहेत। परंतु हा गैरसमज 100% दूर सुद्धा होणार आहे, कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये काल चर्चा सुद्धा झालेली आहे की ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला प्रमुख 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतर होतील। परंतु ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या किंवा परवा सुद्धा पैसे विस्तांतर होऊ शकतात, कारण आजच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजय दादा पवार यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांसाठी सरासरी 7000 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा निधी या प्रमुख बँकांकडे विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज या प्रमुख बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। सर्व लाडकी बहिणींची ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। ज्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाहीत, या कामांकडे दुर्लक्ष करतील, अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, ही योजना फक्त राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, परंतु ज्या महिला यूपी राज्यामधील असतील, एमपी राज्यामधील असतील, बिहार राज्यामधून येत असतील तर अशा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आतापर्यंत जेवढे पण पैसे घेतले असतील तेवढे सर्व पैसे वसूल सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार झालेला आहे। म्हणजेच याच्यामध्ये ज्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पण पैसे मिळत आहे आणि ज्या बहिणी पात्र नव्हत्या त्यांना पण पैसे मिळत आहेत। त्यामुळे राज्य सरकारकडून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी सुद्धा करण्यात आलेले होते। महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा केलेली होती। तर या पडताळणी दरम्यान भरपूर बहिणी नियमांमध्ये बसत नव्हत्या, भरपूर बहिणी अपात्र होत्या, तरी पण त्यांनी अर्ज केलेला होता। तर अशा बहिणींवरती राज्य सरकारकडून कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत ज्या बहिणी गरजू असतील, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, 2 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींचा स्वतःचं घर नसेल, अशा बहिणींना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल, कारण अशाच महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी लाडकी बहीण योजना आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे विस्तांतर होतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहेत। आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा 13वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या 2 ते 3 दिवस अगोदर विस्तांतर झालेला होता। तर रक्षाबंधनच्या नंतर वाटलं होतं की बहिणींच्या खात्यामध्ये 27 ऑगस्ट रोजी
म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त पैसे मिळतील। परंतु 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। आता विसर्जन होऊन सुद्धा भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते आणि न्यूज चॅनलवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा सुरूच होत्या। बघा, यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरण्यास सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे या बातम्या सुद्धा गेलेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी लगेच यावरती निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकदाच 2 हप्त्यांचे 3000 रुपये हस्तांतर होत आहेत, कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर होत असतो। परंतु मागील काही हप्त्यांचे पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले होते, तर काही हप्त्यांचे पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले नव्हते। एकंदरीत कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। जरी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नसतील, तर तुम्हाला या सप्टेंबर हप्त्याच्या सोबत ऑगस्ट हप्ता सुद्धा मिळत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आधार कार्डवरती महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेवरती सुद्धा महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही या बँकांच्या नियमांचं पालन केलं आणि तुमचे जे आधार कार्ड आहे तर त्या आधार कार्डच्या नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला हप्त्यांचे पैसे येतील। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आणि या नियमांचं पालन केलं नाही तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेली होते की आपले आधार कार्ड अपडेट करा। म्हणजे जर तुमचं आधार कार्ड 5 वर्षांपूर्वी काढलेलं असेल किंवा 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल आणि त्या आधार कार्डवरील तुमचा फोटो व्यवस्थित ओळखता येत नसेल, आधार कार्डवरील नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी बरोबर नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये यापुढे पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणी आज आपल्या आधार कार्डवरचा फोटो चेंज करतील, आपल्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव आपल्या SBI बँकेच्या खात्यावरती असायला पाहिजे, आपल्या पोस्ट खात्याच्या खात्यावरती असायला पाहिजे, आपल्या HDFC बँकेच्या खात्यावरती आपलं तेच नाव असायला पाहिजे। म्हणजेच जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं असेल तर त्या बँकेच्या पासबुकवरती सुद्धा असायला पाहिजे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अगोदरपासून आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असेल आणि काही कारणास्तव ते डिलिंक झालेलं असेल तर तुम्ही परत एकदा आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे, अन्यथा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व लाडक्या बहिणींना पैसे हवेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे हवेत, तर तुम्ही तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, त्या बँक खात्याची KYC केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण आधार कार्डवरच्या ज्या नियम लावण्यात आलेले होते, ज्या महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले होते ते नियम आणि अपडेट सुद्धा बघितलेले आहेत। परंतु जे तुमच्या बँकेच्या खात्यावरती नियम लागू झालेले आहेत, बँकेवरती जे नियम लागू झालेले आहेत तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, बँकेवरती जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे। जर तुमचं खातं मागच्या काही दिवसांपासून डिॲक्टिव्ह झालेलं असेल, जर तुम्ही काही दिवसांपासून काही आठवड्यांपासून बँकेमधून पैसे काढलेले नसतील किंवा बँकेमध्ये पैसे टाकलेले नसतील, त्यामुळे तुमचं आधार कार्ड जर डिॲक्टिव्ह झालेलं असेल तर ते सुरू करायचं आहे, ॲक्टिव्ह सुद्धा करायचं आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक नसेल आणि पॅन कार्ड बँकेसोबत लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी, आपलं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक सुद्धा करायचं आहे आणि आपलं पॅन कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हस्तांतर होत आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा। तर बघा लाडक्या बहिणींनो, सातारा जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, परभणी असेल, बीड असेल, अमरावती, जालना, त्यासोबतच हिंगोली असेल, नागपूर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा
करायचे नाही। त्यासोबत SBI बँक, पोस्ट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा बघितलेली आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचं नाही। बघा आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकेमधून पैसे काढलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो काही बहिणींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं कोणत्याही लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जायचं नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींनी वेगवेगळ्या गोष्टी करायच्या नाहीत। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत, ज्या अपडेट करायचे आहेत त्या अपडेट सुद्धा करायचे आहेत। कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये विस्तार होतील। सध्याच्या स्थितीला ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते त्यांना मागील हप्त्यांचे पैसे काहींना 3000 रुपये, काहींना 1500 रुपये, काहींना 4.5, काहींना 6, काहींना 7.5, काहींना 8.5, 9, 10 पर्यंत हे पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच मागील हप्त्यांचे पैसे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना लवकरच पैसे येऊन जातील, त्यामुळे काळजी करू नका आणि महत्त्वाची कामे करून ठेवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।